चातुर्मास आणि दिगंबर जैन धर्म. चातुर्मास हा जैन धर्मातील एक महत्त्वाचा कालखंड आहे, जो आषाढ शुक्ल अष्टमी पासून कार्तिक शुक्ल चतुर्दशी पर्यंत म्हणजे साधारण जुलै ते नोव्हेंबर या 4 महिन्यांचा असतो. या काळात जैन साधू साध्वी आणि श्रावक श्राविका व्रत, उपवास, तपश्चर्या आणि आत्मचिंतन यावर विशेष लक्ष देतात. धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व जैन सिद्धांतात स्पष्ट आहे, परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनातून यामागील काही संभाव्य कारणे आणि तर्कसंगत आहेत. नैसर्गिक आणि पर्यावरणीय कारणे. पावसाळ्याचा कालावधी. चातुर्मास हा प्रामुख्याने पावसाळ्याच्या 4 महिन्यांशी संणादतो. भारतात हा काळ जून जुलै ते ऑक्टोबर नोव्हेंबर असतो, जेव्हा पाऊस, ओलसरपणा आणि कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो. या काळात जैन साधूंसाठी विहार थांबवून एका ठिकाणी स्थिर राहणे व्यावहारिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीने संयुक्तिक आहे, कारण प्रवासादरम्यान जमिनीवर असंख्य सूक्ष्मजीवांचा नाश होण्याची शक्यता असते. जैन धर्मातील अहिंसेचा सिद्धांत याला प्राधान्य देतो. सूक्ष्मजीवांचे संरक्षण. पावसाळ्यात पाणी, माती आणि वातावरणात सूक्ष्मजीवांचे प्रमाण वाढते. उपवास, आहार संयम आणि कमी हालचाल यामुळे या जीवांना इजा पोहोचण्याची शक्यता कमी होते. वैज्ञानिकदृष्ट्या हा काळ पर्यावरण संरक्षणाशी निगडित आहे. आरोग्यदृष्ट्या फायदे. उपवास आणि पाचनतंत्र. पावसाळ्यात वातावरणातील ओलावा आणि तापमानातील बदलांमुळे पचनशक्ती मंदावते. उपवास आणि आहारातील संयम, उदाहरणार्थ काही विशिष्ट पदार्थांचे सेवन टाळणे, यामुळे पचनसंस्थेवर ताण कमी होतो. वैज्ञानिकदृष्ट्या उपवासामुळे शरीर डिटॉक्सिफिकेशन प्रक्रियेतून जाते, ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. संक्रमणाचा धोका कमी करणे. पावसाळ्यात पाण्यामुळे दूषितता आणि रोगजंतूंचा प्रादुर्भाव वाढतो. जैन धर्मातील नियम जसे की उकळलेले पाणी पिणे, कच्चा आहार टाळणे यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका कमी होतो. मानसिक स्वास्थ्य. ध्यान, तपश्चर्या आणि आत्मचिंतन यामुळे तणाव कमी होतो आणि मानसिक स्पष्टता वाढते. वैज्ञानिक अभ्यास दर्शवतात की माइंडफुलनेस आणि उपवास यांचा मेंदूच्या कार्यक्षमतेवर सकारात्मक परिणाम होतो. ऋतूशी संनाद आणि जैविक घड्याळ. पावसाळा हा ऋतू मानवी शरीराच्या जैविक घड्याळावर परिणाम करतो. कमी सूर्यप्रकाश, ढगाळ वातावरण आणि ओलावा यामुळे शरीराची ऊर्जा आणि चयापचय प्रक्रिया मंदावते. चातुर्मासातील संयम आणि उपवास यामुळे शरीराला या बदलांशी जुळवून घेण्यास मदत होते. उपवासादरम्यान शरीरातील ऑटोफॅजी प्रक्रिया सक्रिय होते, जी पेशींच्या नूतनीकरणासाठी उपयुक्त आहे. समाज आणि सामुदायिक बांधिलकी. चातुर्मासात जैन साधू एकाच ठिकाणी राहतात, ज्यामुळे श्रावकांना त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळते. हा काळ सामुदायिक एकतेचा आणि सामाजिक सुसंवादाचा आहे. वैज्ञानिकदृष्ट्या सामुदायिक कार्य आणि सामाजिक बांधिलकी यामुळे मानसिक स्वास्थ्य सुधारते आणि तणाव कमी होतो. आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून उपवास आणि दीर्घायुष्य. आधुनिक संशोधनानुसार नियंत्रित उपवास म्हणजेच इंटरमिटंट फास्टिंग शरीरातील इन्सुलिन संवेदनशीलता, रक्तातील साखरेचे प्रमाण आणि हृदयविकारांचा धोका कमी करतो. चातुर्मासातील उपवास या तत्वाशी सुसंगत आहे. पर्यावरण संवेदनशीलता. जैन धर्मातील अहिंसेचा सिद्धांत आणि चातुर्मासातील नियम हे पर्यावरण संरक्षणाशी निगडित आहे. आजच्या काळात जेव्हा पर्यावरणीय संकटे वाढत आहेत, तेव्हा चातुर्मासातील संयम आणि कमी संसाधनांचा वापर ही पर्यावरणपूरक जीवनशैली आहे. चातुर्मासाचे वैज्ञानिक कारण
पर्यावरण संरक्षण, आरोग्य सुधारणा आणि मानसिक स्पष्टता यांच्याशी निगडित आहे. पावसाळ्यातील पर्यावरणीय बदल, सूक्ष्मजीवांचे संरक्षण आणि शरीराच्या जैविक गरजांशी सुसंगत असे नियम या काळात पाळले जातात. जैन धर्माने हजारो वर्षांपूर्वी हे नियम तयार केले, जे आजच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही तर्कसंगत आणि उपयुक्त ठरतात. यामुळे चातुर्मास हा केवळ धार्मिकच नव्हे, तर पर्यावरणीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे.